गाईज गुड मॉर्निंग. तर अल्पिता घरी आहे म्हणून देवांशला का आम्ही मच्छीला घेऊन जात नाही. देवांशला बोलली पाऊस पण आहे, तू काही येऊ नको, आपली मावा आहे तुझी काळजी घ्यायला. तर बोललो ओके मम्मी. नंतर खाली उतरलो तो वातावरण तर बघा काय मस्त वाटतं, पूर धूर धुराट. खाली गेल्यानंतर पाऊस तर आहे चालूच आहे, खाली थंड जमीन, वरती थंड आकाश, खूप मस्त वाटत होतं. मच्छी घ्यायला गेलो पण मच्छीच नव्हती आणि जी मला आवडायची ती तर बिलकुलच नव्हती. नंतर समोसे घेतले आणि हे समोसे एवढे टेस्टी आहेत ना, भट्टेचे समोसे खूपच मस्त. आणि आमची अल्पिता आता वाटीत चाय प्यायला लागली. देवांश तिला खूप चिडवतो की तू काय बेबी आहे का वाटीमध्ये चाय प्यायला. तर ती चाय वाटीतच पिते. नंतर निघालो आम्ही बाहेर सगळेजण टाकाटाक तयार होऊन, आपी देवा मी आणि देवाचे पप्पा. खूपच सगळं सुंदर दिसत होतं आम्ही. बघा माझा लुक, आपीचा लुक. आणि एवढं छान वाटत होतं कारण की वातावरणामध्ये पाऊस पडला की वातावरण वेगळं होतं, पण त्यासोबत ट्रॉफिक पण तयार होते. एवढी ट्रॉफिक होती ना, मला असा कंटाळा आला. शेवटी देवाच्या बाप्पांनी वाटतं रॉंग वे घेतला म्हणून थोडं फटाफट तरी गेलो. पण एवढी ट्रॉफिक होती ना बघा, एवढी ट्रॉफिक, टेम्पोज मोठे मोठे, एवढे ट्रॉफिकमुळे कंटाळा आलेला मला खूपच मस्त. नंतर आम्ही पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे आमची हाजी मलंगला. कारण की पाऊस आला आणि हाजी मलंगला जाणं हे खूप वेगळंच असतं. खूप मस्त वाटत होतं, पुरं थंड थंड हिरवळ वातावरण, एवढं छान वाटत होतं ना. आम्ही फटाफट गेलो. त्याच्यानंतर इथं सगळेजण आम्ही फोटोशूट करायला लागलो. इथं देवांचं फोटोशूट तर सुरू वगैरे, त्याच्या पप्पाने त्याचं फोटोशूट केलं ना. अर्पिता खाली बसून काय करत होती काही समजत नव्हतं. लागो तू काय येडी दिली बोलते, ताई पाऊस पडतो ना फोन ओला. मी बोली वा, तुझ्यासारखी ग्रेट तूच असू शकते. तर आम्ही तिला खूप असं हसत होतो. त्याच्यानंतर आमच्या अल्पिता ताईचा पण फोटोशूट, सॉरी देवाच्या पप्पाचा फोटोशूट चालू झाला, कारण की त्यांचं फोटोशूट करणं तरच आमचं होईल म्हणून देवाचे पप्पाने. इथं देवा काय शोधत होता काय माहिती, तो कुठला स्नेह शोधत होता. नंतर वातावरण तर बघा गाईस, फुल हिरवा हिरवा हिरवा, एवढे छान वाटते ना. जर आपल्याला फोटोशूट करायचं असेल ना, तुम्ही नक्की हाजी मलंग रोडला जाऊ. एवढे छान वाटतं ना तिथं फोटोशूट करायला. फोटो पण खूपच मस्त येतात. त्यानंतर देवाचे पप्पा आणि देवांश बघा तर पाण्याजवळ उभा राहायला मी होते. देवा हळू जावं. तर अगं मम्मी मी नाही पडणार गं, तू टको टेन्शन घ्या. मी अरे तुला नाही टेन्शन, पण मला टेन्शन आहे तुझी पडायची. पण देवाचे पप्पा होते म्हणून मला काय वाटलं ना, मी बोलली ओके तू जा पुढे. नंतर देवाचे पप्पा आले तर हा येतच तयार नाही. म्हणजे अरे ये तर नाही मी येणारच नाही म्हणजे तुला तर फटके दे. देवाचे पप्पा तर अगं काय ना तू नको टेन्शन घेऊ, तू ये इकडे. त्याच्यानंतर देवाच्या बाप्पाला बोलली इथं टाकळ्याची भाजी आहे, तुम्ही निवडून घ्या, मला खूप आवडते टाकळ्याची भाजी. आणि विचारले देवाचे बाप्पा माझ्यासाठी टाकळ्याची भाजी निवडतात आणि ओके करतायत. तर मी बोली करा तुम्ही. अल्पिताला काय कामाधंदे नाही, कारण की अल्पिता व्हिडिओ बनवत होती. आणि आमच्या अल्पिता तर बघा. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब.